त्या त्या प्रकारे तुमचं उत्पादन पाहिजे, त्या प्रकारे तुमचं मार्केटिंग, ब्रँडिंग हे सगळं असणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्याचं पूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल. तुम्ही जर विचार केला मला दुसरा बिझनेस करायचा तर हे करू शकता. दुसरं लक्षात ठेवा, एकदासाठी याच्यानंतर परत समोर मिळत नाही. तुम्ही एका महिन्याने 2 लाख घेतलं, समजा ह्या मॅडमने 2 लाख लोन घेतलं आणि ह्या मॅडमने 30 लाख लोन घेतलं. त्याने मी किती घेतले 2 लाख, त्यांनी 30 लाख घेतले. त्याची 2 लाखाची सबसिडी किती होते 70,000 आणि त्याची 3 लाखाची सबसिडी किती होते. समजा 20 लाख घेतले, 20 लाख घेतले तर 3 लाखाची सबसिडी किती होते 7 लाख रुपये. लक्षात ठेवा 7 लाख. म्हणून घेताना पण लोकांना विचार करा, कमी घेतला तर त्याची सबसिडी लाख रुपये संपून जाते. 2 लाखाचा घेतला मग तो 2 लाख घ्यायचा 30 लाख घ्यायचा त्याचा पूर्ण अभ्यास करू. आता तुम्ही एखादी परीक्षा द्यायची आहे, परीक्षेला जायचं आहे, तुम्ही 10वीच्या पेपरला डायरेक्ट तुम्ही परीक्षा पास होणार आहे का नाही. अभ्यास करावा लागेल का नाही. पुस्तक वाचायला की अभ्यास करायचं. तसं तुम्हाला उद्योग करायचा आहे तर त्याचा पहिला अभ्यास करा. मला किती लागणार आहे, नॅशनलला किती पैसे, मला जागेला किती पैसे लागतील, लेबर किती लागते, लाईट किती घरमध्ये, मला खर्चा माल किती लागेल, माझी विक्री किती होईल, माझा विक्री किती होणार आहे, माझा प्रॉफिट किती राहणार आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. मग तुम्ही 2 लाख घेणार आहे का 10 लाख घेणार आहे तुमच्या मोठ्या बोर्डमध्ये समजलं का. तुम्ही लोन घेतल्यानंतर नंतर कशाला लागलं तुम्हाला, तुम्ही 2 लाख घेतल्याने मला 70,000 फायदा झाला आणि त्या जागी 20 लाख घेतले 7 लाख रुपये फायदा झाला. लक्षात ठेवा. आमच्याकडे येतात ना लोन प्रपोजल, यावेळी लोन झाल्यानंतर